आई मला अनुचे हाल बघवत नाही. ती एकटीच स्वतःशी बडबडत राहते. आढ्याकडे एक नजर बघत राहते. तिची झोप पार उडाली. रात्री उठून एकटीच रडत राहते. काल सुद्धा झोपेची गोळी घेतली तेव्हा झोप लागली तिला. मला कळतच नाही या सगळ्याचा अंत कधी होणार आहे. आता काय करायचं बाबा, मला म्हातारीला तर काही सुचेनासच झालंय बघ. देवाला नवस बोलले, साकडं घातलं, देव पाण्यात ठेवले, तरी देखील अजून लेकराचा पत्ता म्हणून लागत नाही. माझा मेलीच एक सोड, पण त्या माऊलीनं तरी काय करायचं रे. तिच्या जीवाचा तुकडाच येणार आहे तो. नाही, एक दोनदा मी त्याला फटकन बोलले असे नाही, पण म्हणून मला तिचं दुःख दिसत नाहीये का? आई, माझ्या जीवाला तरी कमी घोर लागलाय का? पण स्वतःला सावरायलाच हवं ना. मीच कोसळलो तर सततची धावपळ कोणी केली असती. पण एक खरं सांगू, आता माझाही धीर खचत चाललाय. अरे बाळा, असा धीर सोडून कसं चालेल? आता तुम्ही दोघं एकमेकांना समजून राहिला तर सगळं काही ठीक होईल. पण सूनबाई तर दिवसेंदिवस कणकण तुटत चालले. हे असंच होत राहिलं तर उद्या, हे बघ, उद्या लेकरू परत येईपर्यंत तरी तिनं स्वतःला राखायला हवं ना. नाहीतर त्याआधी भलतंच काहीतरी होऊन बसलं तर. मी तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. खरंच खरंच तू तिला एकदा डॉक्टरांकडे दाखवूनच आण बाबा. असं आहे तर म्हणजे तुम्हाला वाटतं की तुमच्यामुळे हे सगळं घडलंय आणि पश्चातापामुळे तुम्हाला काही खाऊ प्यावंसं वाटत नाही, नाही का? हे बघा मिसेस देशमुख, हे असे उपास तपास करून अन्न पाणी सोडून नुसतं दुःख गळत बसण्यानं तुम्हाला तुमचा सचिन सापडणार आहे का? उलट जिद्दीने त्याचा शोध घ्यायचा असेल तर तुमच्यात ताकद शिल्लक राहायला नको का? पण कशाची इच्छाच राहिली नाही हो. लेकराशिवाय घर खायला उठतं. साहजिक आहे आणि तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक सुद्धा आहे. पण एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. हे बघा मिसेस देशमुख, मन आणि बुद्धी आपल्या मेंदूचेच दोन कप्पे आहेत. ह्या दोन कप्प्यांमधली झापडं तुम्ही उघडा, म्हणजे मग भावनांना बुद्धीच्या ताकदीचं पाठबळ मिळेल आणि मग नवे नवे विषय, नवा नवा विचार तुम्हाला करता येईल. थोडक्यात तुमचं मन तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी गुंतवता येईल. आता सचिनला शोधण्यासाठी यांचे प्रयत्न तर चालूच आहेत, पण तुम्ही जर तुमच्या मनाची उभारी धरली नाहीत तर हे तुमच्या काळजीतच गुंतून पडतील, नाही का? मी असं नाही होऊ देणार. म्हणून म्हणतो तुम्ही स्वतःला सांभाळत तर यांना अधिक जोमानं प्रयत्न करता येतील. अहो, स्वतःच्या मनाशीच कुडत बसण्यात अर्थ नाही. दुसऱ्या कशात तरी मन रमवा आता. सचिन नक्की सापडेल तुम्हाला. अभय भैया, एक कल्पना सांगायची होती. सांगू की नको विचार करत होते. मला असं म्हणायचंय की नाही, म्हणजे अनुताईंचं चित्त दुसरीकडे वळवायला डॉक्टर म्हणतात ते बरोबरच आहे. पण सचिन सापडल्याशिवाय ते कसं शक्य आहे? हे खरंच आहे हो, पण तोटा काहीच नाही याच्यात. फार फार तर सचिन घरी आल्यावर घरात अजून एक मूल असेल. सचिनच्या वेळेसच अनुला इतका त्रास झाला, डॉक्टरांनी तेव्हाच तिचं ऑपरेशन केलंय. आता मूल होणं शक्य नाही. पण म्हणजे घरात अजून एखादं मूल असतं तर नक्की फरक पडला असता, हे खरं आहे ना? मी नेहमीच अशा मुलांच्या सहवासात असते. मला वाटतं तुम्ही एक मूल दत्तक घ्यावं. ते कसं शक्य आहे? तिला हे अजिबात सहन होणार नाही. कदाचित सुरुवातीला नाही होणार, पण नंतर हेच मूल अनुताईंचं मन सावरायला मदत करेल ना. आणि सचिनला आपण शोधतच आहोत. आपण अजून चिकाडेन त्याला शोधून काढूच. पण तोपर्यंत ताईचा आजार जर हाताबाहेर गेला तर, आणि सचिन परत आल्यावर एक मूल घरात वाढेल, त्या पलीकडे काय होणार अजून? पण लोक काय म्हणतील? तुम्हाला पटत असेल तर लोकांचा विचार करू नका. याविषयी तुम्ही स्वतः अनुताईंची समजूत काढणं आवश्यक आहे. लोकांचा विचार करूच नाही. ताईची प्रकृती जास्त महत्वाची.
मी एकदा बोलून बघतो अनुशी. प्रयत्न करायला काय हरकत आहे ना? निघतो आम्ही. हो, उद्या आणखी 2 बालकाश्रमांमध्ये जायचं सचिनला शोधायला. नुसतंच मुंबई नाही तर आसपासही शोधणार आहोत. निघा तुम्ही, मी रजा वाढून येतोच आहे मागोमाग. आणि अनु, माधवीने मला सांगितलं तेव्हा मलाही धक्काच बसला, पण विचार केल्यावर मला पटलं. फार फार तर काय होईल अनु, सचिन सापडल्यानंतर आपल्या घरात आणखी एक मूल असेल. अनु, तुझ्या मनाची अवस्था मला कळते, पण भावनेच्या आहारी न जाता तू जर शांतपणे विचार केलास तर मी काय म्हणतो ते कळेल तुला. अनु, या उपर निर्णय तुलाच घ्यायचा आहे. मला असं वाटतं की आपण माधवी म्हणते तसं करावं. अनु, तुला म्हटलं होतं ना ते हेच मावशी काका. हा, त्रास नाही द्यायचा त्यांना, नीट शहाण्यासारखं वागायचं. काय दे पिशवी. चल, नमस्कार कर सगळ्यांना. अरे अरे, असू दे असू दे, ये ना. मावशी, मी तुमच्यावर जेवतो ना. नको, आम्ही नंतर जेवू. तू जेवून घे बेटा, आम्हाला अजून बराच वेळ आहे. आणि तू तिला आई म्हण ना, मावशी नको. आवडेल ना तुला? हो आई. नको, मावशीच म्हण. कपडा. सचिन, काय आहे? अरे, पर्स सापडली. बघू बघू आत काय आहे. नको, रमाताईला दाखवू. बरं, चल. एवढे पैसे? पैसा दिखाओ. अबे ये देख, पैसा मिल गया, पैसा मिल गया, मैं तो हिल गया, मैं तो हिल गया, पैसा मिल गया, मिल गया. आता आपलं काम झालं. आता पैसे साठवायची गरज नाही. उगाच नसती आम्हाला पण नको करायला. चला, आता सगळे पैसे नीट मोजूया. लागतील तेवढे पोपट बाबाला देऊया आणि मग सचिनच्या आई बाबाला शोधूया. रमाताई, तूच तर मला बोललेलीस की बिनकामाचे पैसे कधी नसतात घ्यायचे. नाही तर तूच सांगतेस की. अरे, पण ते 1-2 रुपये जी लोक आपल्या अंगावर टाकतात त्याबद्दल बोलत होते मी. ते तर आपल्या अंगावर टाकतात. हे पाकिट तर चुकून पडलंय आणि जर मी हे पैसे घेतले तर माझ्या आईला अजिबात आवडणार नाही. अरे, पण असे आयते मिळालेले पैसे सोडून द्यायचे का? हो, आई म्हणते दुसऱ्यांचे पैसे घेणं अजिबात चांगलं नसतं. अरे, पण ते तिला कळणार आहे का? कळलं नाही तर काय झालं? जर तुम्ही एकही पैसा ह्याच्यातला वापरला तर मी आत्ताच्या आत्ता निघून जाईन. अबे, ये छोकरा पागल आहे यार. आतापर्यंत आपण पागल होतो. या एवढ्याशा पोरानं आपल्याला अक्कल शिकवली. सचिन म्हणतो तसाच करूया. या कार्डावर नंबर आहे, फोन करून पर्स घेऊन जायला सांग. जा म्हणते ना. क्या यार तुम भी.
अब तुम बोलती हो तो वैसा करना पड़ेगा. देवा क्या है? चल फोन करून येऊ. अरे माफ कर ना यार, तुझी गचंडी धरली. ऐसा बोल ना. राम 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 राम. मी सोवळ्यात आहे, एवढं सुद्धा कळायची अक्कल नाही या मुलाला. या मुलाला खेळायला नवीन खेळणी आणा. माझ्या सचिनची नको. मला इथे ठेवू नका. मला नाही राहायचं इथं. मला आज रात परत घेऊन जा. मला इथे कोणीच प्रेम करत नाही. मला परत जायचं माझ्या आई बाबांकडे. सचिन नाही नाही. सचिन ये इकडे. बिटू ये इथे. काय करा बताई? बघा मी काय आणलंय. बघ बघ कसा मस्त केक आहे. आज मालकीनबाईच्या लेकीचा वाढदिवस होता, त्यांनी दिलाय. आणि तुझी पण आठवण काढली होती बर का. म्हणते कशी, तो बाबा आला होता ना, त्याला पण घेऊन जा. पण मला हा केक खाऊन चालेल का? अरे त्या गुजूबाबींच्या घरी तरी कोण अंड खात आहे. हा बिन अंड्याचा केक आहे. आणि ही टोपी बघितलीस? अशा टोप्या त्यानं समद्या पोरांना वाटल्या. घाल घाल बघू. पण याच्यावर 1 सप्टेंबर का लिहिलंय? अरे आज 1 सप्टेंबर ना, पोरीच्या वाढदिवसाची तारीख लिहिली आहे. अगं रमाताई, तुला माहितीये का? काय काय माहितीये? अगं आज माझा सुद्धा वाढदिवस. आम्ही दरवर्षी साजरा करतो. शपथ. खरंच? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. अरे हॅपी बर्थडे नाही रे, हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. देवा, आज सचिनचा हॅपी बर्थडे. अबे पांडू, पहले बोलने का था ना. आम्हाला पण आताच कळलं. बिटू नंबर 5. हॅपी बर्थडे. थँक्यू.